हा दामतकरांनी घेतला आणि कंटिन्यू नाईट टुर्नामेंट आयोजन केल्या शादाबबाईंचं आणि त्यांच्या सर्व टीमचं. आता मला वाटतं जावाबाईंनी पण मॅच ठेवल्या कंटिन्यू. तुम्ही ठेवल्या, संदीपदादा असतील, खुर्रमबाई, राजेंद्र भोईर, तुम्ही सर्वांनी मेहनत करून एक ओरमची ज्या रजनीची जी आपली परंपरा आहे ती तुम्ही कंटिन्यू ठेवली. तर खास करून आम्हा प्रेक्षक वर्गांना त्याचा आनंद आहे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही कर्जतची टेनिसची रजनी स्पर्धा ही तुम्ही कंटिन्यू ठेवली. आणि तुम्ही म्हणतात 13 बाईक, तर नक्कीच तुम्ही ठेवाल. जो केंद्रीय मंत्री चषक होतो त्या प्रकारची संकल्पना आहे, नक्कीच चांगली आहे. तुमच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा असतील. आणि ह्या मला वाटते 5 दिवस ही टुर्नामेंट, तर तुम्हाला शादाबाई येणाऱ्या 5 दिवसासाठी शुभेच्छा. नक्कीच संदीपदादा तुमच्याकडून खूप खूप गोड कौतुक, धन्यवाद. आणि आम्हाला इथे बोलवलं आणि घेतलं आणि मला त्यासाठी सुद्धा धन्यवाद, खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद ऋषिकेश पाटील, त्यांनी अनेक वर्ष आपण पाहतो तेही चांगले क्रिकेटर आहेत आणि बॉक्स क्रिकेटचे चांगले आयोजक आहेत. अनेक स्पर्धा ते आयोजित करत असतात. आम्ही नेरलमध्ये पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा आम्ही पाहतो आहे. आणि जरूर दादा आपण या ठिकाणी आलात, मनापासून धन्यवाद. या दरम्यान पाहतो आमचे मुबीनभाई नझे या ठिकाणी उपस्थित आहेत, हॉटेल दरबार, आणि आमचे खऱ्या अर्थाने शादाबाई यांचे भाऊजी आहेत या ठिकाणी उपस्थित. या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे भिडतात मार्केवाडी बी विपक्ष आई भवानी आरुवन संघ. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, करूया बदल. तिथे जोडले गेलेत आमचे जवळीक मित्र अर्थात दामतकरांच्या गळ्यातली ताईत बनलेला आवाज तो म्हणजे योगेश ढोले. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्या बॉल वरती आला भूषणच्या भाट मधून हा भव्य षटकार. सेकंड राऊंडला सुरुवात झाली आहे. अजय खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्बन या दोन टीमांचा हा 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर 3 षटक ही रेग्युलर पद्धतीनं आपल्याला जरूर पाहायला मिळतील. तिथे मात्र 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलं जाईल. पहिला बॉल वरती भूषणच्या बॅटमधून षटकार आलाय. मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, परंतु या मॅच मध्ये पहिलाच बॉल आणि पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर इथून मात्र अक्षयचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षय आणि पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर इथून बॅक टू द बॅक खऱ्या अर्थानं 2 बॉल त्यानं डॉट फेकलेत. यावेळी बैठक शॉट पाठीमागे, शॉट फाईन लेगला बीट करतोय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, चाललाय बॉल सीमा पार. इथून भूषणच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
10 पाहायला मिळतीये. 10 धावा धाव फलक्यामध्ये आपण पाहता. पहिलं षटक पीबनच मैदानाच्या आतमध्ये अक्षय हा गोलंदाज. इथे प्रयत्न खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाचे आपण पाहता, परंतु प्रयत्नाला अगदी त्या ठिकाणी अपयश. तोपर्यंत 2 धावा इथून धावून कंप्लीट केल्यात आणि या 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला. ते अगदी आपण पाहताय 12 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 12. अगदी आपण पाहता टार्गेट सेट करतीय ती श्री खांबाया प्रसन्न. मार्केबाडी ब टीम टॉस जिंकला करण आणि त्यानंतर लगेच डिसिजन घेतला तो बॅटिंग करण्याचा. या मैदानाचा मी तर म्हणेन श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीमला बराचसा अनुभव आहे आणि त्यांच्या समूहामध्ये खेळणाऱ्या टीमला देखील बराचसा अनुभव या मैदानाचा आहे. या मैदानावरती कशा रीतीनं खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळायचं आहे हे फार बारकाईनं या दोन्ही टीमला माहिती आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या आता खऱ्या अर्थानं ज्या काही समोरच्या टीमच्या चुका असतील त्या चुका आता कशा प्रकारे खऱ्या अर्थानं केल्या जातील हे देखील विपक्ष टीम खऱ्या अर्थानं पाहिलं जाईल. कारण की एखादी चूक क्रिकेटमध्ये समोरच्या टीमला मोमेंटम खऱ्या अर्थानं शिफ्ट करून देत असते. तो मोमेंटम इथून शिफ्ट होईल का? कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय 12 धावा आल्यात पी1च्या षटकामध्ये. फटका चांगलाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय सीमा फार लॉंग ऑन ला क्लिअर केलाय. अक्षयनं जिथे पहिली मॅच सोडली होती तिथून मात्र ही मॅच चालू केली आहे. ठोकलाय षटकार. बॅटिंग मार्केबाडी टीम इथून देखील आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मानला, बीट केला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. योगेश त्या ठिकाणी आपण पाहताय बॅकअपला आला. चांगलं खऱ्या अर्थानं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. योगेशची माहिती होतं योगेशला शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर थोडासा लेझी झाला. अशा वेळी मात्र त्यानं आपलं क्षेत्र सोडलं, पाठीमागे धावला आणि आपल्या टीमसाठी इथून त्यानं 2 धावा बचाव केला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. दुसरं षटक आपण पाहताय जयेश गोलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला डीप मध्ये अक्षय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली आहे, तेवढीच फिकी देखील चांगली पाहायला मिळेल. 1 धाव आल्यानंतर 21 धावा धाव फलकामध्ये. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ते श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीमचं. ज्या बॉल वरती खऱ्या अर्थानं आपण पाहताना की सन्मान द्यायचा आहे त्या बॉलला मात्र सन्मान दिला जातो, परंतु मोठे फटके देखील खराब बॉल वरती पाहायला मिळतात. यावेळी देखील आपण पाहता अलॉंग दी कार्पेट डीप लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल साईक रोटेशन. अगदी आपण पाहता धावफलक खालतटवण्याचं काम अगदी पाहायला मिळतं. इथून धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचला ते 22 वरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड पाठवलंय बॉलला. सीमा फार अक्षयनं ठोकला आणखीन एक षटकार. जाऊन पोहोचलाय ते तब्बल 28 या अंकावरती. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. आज खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मार्केबाडी टीमचा. याच मैदानावरती अगदी आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी 2025 मध्ये क्वालिफाय झाली होती श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीम. आणि आज देखील त्याच जोमानं आणि त्याच साक्षीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण पाहताय 28 धाव फलकामध्ये पाहायला मिळतंय. जयेशला इथून कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये बॉल चालला.
तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा कोणताही कॉल नाही आहे. अक्षय सुटला परंतु त्याला नकार दिला. पाठीमागे पाठवलंय भूषणनं, मिळेल फक्त सिंगल. एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 29. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. जोखीम आता उचलायचं नाहीये इथून कोणतंही. खऱ्या अर्थानं आपण पाहताना जोखीम उचलणं हे टीमसाठी खऱ्या अर्थानं थोडंसं डोकेदुखी ठरेल हे माहिती आहे. आणि तेच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सर्व काही सिच्युएशन हँडल करत असताना फार चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गोलंदाजीसाठी आपण पाहताय रोशन आला, लेफ्ट हँड स्विमर. पहिला बॉल उडवला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने झेल कॅरी केला. असे झेल खऱ्या अर्थानं पकडले जात नाही तर लपकले जातात. बघा पुढे दाबत आला, असं वाटलंच नव्हतं कोणत्याही क्षणी की हा झेल इथून कॅरी होईल. परंतु एक हात पुढे केला आणि एका हातामध्ये हा झेल खऱ्या अर्थानं कॅरी झाला. आणि इथून मात्र विकेट आली आहे ती अक्षयची. अक्षय खऱ्या अर्थानं आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता, त्या अक्षयला इथून बाद केला. ते गोलंदाज रोशननं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. मोमेंटम खऱ्या अर्थानं आता इथून शिफ्ट होईल का, कारण की ब्रेक थ्रूची गरज होती. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती. चांगली बॅटिंग करत होती श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी टीम. विकेट येणं फार गरजेचं होतं, ज्या फ्लोनं त्यांचा बॅटिंग चालू होती. आणि ते विकेट मात्र मिळवून देतो. तिसऱ्या षटकामध्ये रोशन पहिल्याच बॉलवरती त्यानं अक्षयला बाद केलं. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज बंटी, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर प्रचंड अनुभव आहे. ते बंटी मैदानाच्या आतमध्ये फटका आणखीन एक चांगला. लॉंग ऑन मध्ये बॉल निघालाय. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, परंतु मिळणार नाही. एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचता ते तब्बल 30 धाबा धावफलकामध्ये. 12 चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पा एक विकेट आल्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये करतो रोशन. कारण की ज्यावेळी अगदी सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत होते त्यावेळी गोलंदाजावरती प्रेशर होतं. परंतु जशी विकेट आली अक्षयची तसं मात्र आता दबाव टाकण्याचं काम चालू आहे. गोलंदाजी मधून आणखीन एक चांगला बॉल. लेफ्ट हँड स्विमर आहे, पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघतोय. स्विंग ओळखणं फार गरजेचं आहे, रोशनला रीड करणं फार गरजेचं आहे. त्याची गोलंदाजीची ऍक्शन, त्याचा टप्पा, या गोष्टी तुम्हाला ओळखणं गरजेच्या राहतील. इथून डॉट बॉल आला. चांगली कामगिरी गोलंदाजी मधून चालू आहे. ते आता गोलंदाज रोशनची. पुन्हा एकदा फुड्यामध्ये टाकला होता ओव्हरपिच समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं पलटलेत आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. थोडेसे लेझी झाले फिल्डर. बॉल हातामध्ये आला, फेकी थोडीशी उशिराने केली, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि हे स्ट्राईक रोटेशन आता कितपत महागात ठरेल हे देखील पाहावं लागेल. कारण की क्रिकेटमध्ये एक एक चुकी ही फार मोठी दुर्घटना पाहायला मिळतीये. इथे स्विच हिट केलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार. इथे आलाय भूषणच्या बाट मधून हा चौकार.
तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी तुम्ही पाहू शकता 36 धाबा धावफलकावरती, म्हणजे 12ची सरासरी राखली प्रति षटक आपण पाहता. ते बॅटिंग करत असताना श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीमनं चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट अक्षय आणि भूषणनं मिळून दिला आणि त्यानंतर मात्र हा 60 कायम ठेवत असताना तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला बंटी देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो भूषणला खऱ्या अर्थानं साथ देत असताना आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज झाला. आता मयुरेशला तुम्ही पाहता, पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, अगदी सरप्राईज डिलिव्हरी होती बंटीसाठी. आपण पाहता पडल्यानंतर आतमध्ये आला, असं वाटलं होतं बॉल अगदी आपण पाहता बाहेरच्या दिशेने निघतोय की काय, परंतु लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून डॉट बॉल आपण पाहता. मयुरेश हा खऱ्या अर्थानं डॉट बॉल फेकलाय, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये आली आहे. धावफलक जाऊन पोहोचता ते 37. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉलवरती लेग बाईटची एक धाव आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल मयुरेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताना की नितेश सर धाबा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या त्या 17, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली रोशननं, एक चौकाराचा मार त्यानं जरूर खाल्ला, परंतु तिथे फिल्डरने देखील चुकी केली होती. स्ट्राईक रोटेशन झालं होतं आणि भूषणनं मात्र तो चौकार लगावला होता. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पंच इथून मात्र लाईन चेक करतायत आणि कोणताही डिसिजन खऱ्या अर्थानं देत नाहीयेत, म्हणजे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आला, आणखीन एक आपण पाहता बॅक टू बॅक हा तिसरा डॉट बॉल आहे. पहिल्या बॉलवरती लेग बायची एक आली होती, परंतु गोलंदाजानं हा तिसरा डॉट बॉल टाकला. चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. पंचांकडे इथे अपील केली आहे. यस, पंच देखील इथून सांगतायत की फलंदाज मात्र बाद आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर आता थोडासा दबाव कुठेतरी टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ते जय बाबांनी अर्बन टीमकडनं जे पहिले 2 गोलंदाजांना अगदी आपण पाहताय मोठे फटके आणि मोठ्या फटक्यांचा मार त्यांना खाबा लागला होता. त्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारली होती ती श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीमनं, परंतु या 2 षटकांमध्ये जिथे मोमेंटम खऱ्या अर्थानं शिफ्ट केला, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहता त्या रोशननं एक विकेट त्यानं मिळवली. सेट फलंदाजाला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर मात्र आता अगदी आपण पाहायला गेलं ना तर इथून आपल्याला थोडीशी बाकपटवरती पाहायला मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत बॅटच्या साह्यानं एकही धाव आली नाहीये. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक लेग बायची धाव आली आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये बॉल चालला, एक कंप्लीट आणि बॉल तोपर्यंत अगदी सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. बाकी आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 41 धावा धावफलकावरती. एक्केचाळीस धावा या धावफलकावरती आल्यात. आधी इथून व्हाईट बॉल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतं तर 42 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण पाहता फटका चांगला डीप मध्ये चालला, एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, बॉल आता तो निसटला आणि तोपर्यंत
एकच जाब आणि दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद. जयेशनं चांगली यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इथून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 जाबा धावफलकामध्ये आहेत. 4 ओव्हरमध्ये आता जय बाबांनी अर्बन टीमला बनवायचं आहे त्या 44 जाबा. 4 ओव्हर आणि 44 जाबा म्हणजे 24 बॉल मध्ये आता 44 धावसंख्येची गरज असेल ती जय बाबांनी अर्बन टीमला. जय हनुमान पोशीर आणि त्यांच्या विरोधामध्ये मितान शिलेबन जय जवान नवजवान पाशाने या दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लगेच टॉस या ठिकाणी करतो. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत. चला संदीप गायकवाड सर या आपण टॉस करूया. मुबीन बाय नजे यांच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मुबीन बाय नजे यांच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी करतोय. ज्या हनुमान चा टार्गेट. पहिला बॉल भूषणचा ऑन साइडला पाठवले बॉलला सीमा पार. हरीश कराले सर सांगतात यस इट्स अ षटकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय षटकार आला. तो फलंदाज रोशनच्या बाट मधून. रोशननं गोलंदाजी देखील फार चांगली केली होती. जिथे त्यांना मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट केलं होतं. जिथे ज्या प्रकारे बॅटिंग करत होती श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीम त्या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं त्यांनी विकेट मिळवली. एक सेट फलंदाजाला त्यांना बाद केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता बॅटिंगसाठी आला आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना आज षटकार त्यानं ठोकला.
भूषणच्या विरोधामध्ये आज षटकार आपण पाहताय. जेवढा वेगानं भूषणनं हा बॉल फेकला होता ना तेवढाच वेगानं त्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील फेकला. त्या रोशन या बॅट्समननं जबरदस्त बॅटिंग करतोय. इथे मिस टायमिंग राहिला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज पाठीमागे फिरले. झेल ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. कदाचित त्यांनी ट्राय केली असती तर मात्र लवकर चेंडू पर्यंत पोहोचले असते, कारण की त्यांना सरळ दाबायचं होतं आणि गोलंदाजाला अगदी आपण पाहताना की उलट दाबायचं होतं आणि तिथे मात्र ते टायमिंगच साध्य आलं नाहीये आणि जेल ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल दाबीतून कंप्लीट झाली आहे. ज्या चुका खऱ्या अर्थानं जय बाबांनी अर्बन टीमनं मैदानाच्या आतमध्ये केल्या होत्या त्याच चुका आता श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीम देखील मैदानाच्या आतमध्ये करतीये. जीवदान मिळालं ते रोशनला, ज्या रोशननं पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला. 7 धाव फलकावरती आला. अक्षय आता स्ट्राईक वरती आला. भूषणच्या विरोधामध्ये अक्षयची रणनीती काय असेल हे आता पाहावं लागेल. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथे फटका चांगला आहे, अगदी स्लॉट मध्ये टाकला होता, त्याला पाठवलंय सीमा पार, ठोकला अक्षयनं देखील. हा भव्य षटकार. आता धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. खऱ्या अर्थाने नितेश सर हीच मॅच आपण पाहताय, क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळत होती जिथे एकीकडे अजय बाबांनी अनबन टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री खांबाया प्रसन्न मार्केबाडी ब टीम, परंतु मार्केबाडी ब टीम जिंकली होती आणि ती क्वालिफाय झाली होती. आता मात्र ऑन साइडला हा देखील फटका आपण पाहता व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. या डीप मध्ये आलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न वेगानं सरसावलाय आणि 2 धाबा इथून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय धावलाय अक्षय आणि त्याच्या साथीनं रोशन आपण पाहता. जसं पाहितलं की फिल्डर थोडासा लेझी झालाय बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी आणि तशी लगेच दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे त्या बॅटिंग करणाऱ्या जय भवानी अर्बन टीम कडनं. कमी गतीनं पेस व्हेरिएशन पाहायला मिळतीये. थोडंसं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू माहितीये भूषणला देखील. बॅट वेगानं फिरतीये. अशा वेळी थोडीशी स्ट्रॅटर्जी, थोडंसं व्हेरिएशन आणणं फार गरजेचं आहे आणि ती व्हेरिएशन आणत असताना हा कमी गतीनं स्लोवर बॉल फेकला आणि तो डॉट बॉल पाहायला मिळतोय भूषणचा. पुढ्यामध्ये टाकलाय, समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, ताकद जोखली आहे, बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र आला अक्षयच्या बाट मधून आणखीन एक हा षटकार. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 24 बॉल मध्ये. पहिल्या 6 बॉल मध्ये तब्बल 21 धाबा बनवल्यात. आता 18 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत. 18 बॉल 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. जय बाबांनी अर्बन टीमला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय रोशन आणि गोलंदाजीसाठी आला अक्षय. आज खऱ्या अर्थानं अक्षयचा दिवस आहे, कारण की आज अक्षयची कामगिरी अगदी दर्जेदार राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहता तोच अक्षय गोलंदाजीसाठी आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समोर आपण पाहता लेफ्टी फलंदाज रोशन. हा रोशनचा फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. रिक्स नको आहे, कारण की झेलची संधी होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे.
झेल तर मात्र ड्रॉप झालाय, सेफ लँडिंग झाली बॉलची, परंतु इथे रनआउटची जोखीम उचलायची नाहीये. आता कोणतीही चुकी करायची नाहीये, कारण की 44चा पाठलाग करत असताना अर्धा पल्ला इथून गाठलाय. तर बॅटिंग करत असताना अर्बन टीमनं तब्बल धावफलकावरती 22 आल्यात. 7 बॉल मध्ये 22 धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहता. अजूनही जर पाहायला गेलं तर 17 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल 22 धावसंख्येची गरज. ज्याला जास्त वेळ घेऊ नका, वेळ जास्तचा घेतला जातोय. चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. या बॉलची नितांत गरज आहे आता खऱ्या अर्थानं श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी ब टीमला. हे डॉट बॉल जर आले ना, एखाद विकेट आली ना, तर कदाचित या मॅच मध्ये आपल्याला थोडंसं युटर्न घेताना पाहायला मिळेल ती मार्केवाडी टीम. परंतु ती डॉट बॉल आणि ती विकेट इथून मात्र मिळवावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहताय 2 ओव्हर मध्ये धावा आल्यानंतर 3रं ओव्हर मध्ये रोशननं खऱ्या अर्थानं युटर्न दिलं होतं. तो युटर्न देण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाज अक्षय करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहता. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक अगदी तिथेच स्थिरावला 22 वरती. या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती गोलंदाज नंदू या गोलंदाजीसाठी आपण पाहता. चांगली गोलंदाजी करतोय नंदू. आणखीन एक चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता. इथे मात्र संधी होती अक्षयसाठी, परंतु ती संधी त्याला उचलताच आली नाहीये. आधा क्रीज मध्ये हा बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड झाला होता. असं वाटलं होतं मोठा फटका येईल, मोठा फटका आल्यानंतर थोडंसं प्रेशर कुठेतरी कमी होईल, परंतु इथे डॉट बॉल आला. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल ना, तेवढा प्रेशर आता तुमच्यावरती असेल. इथे फटका चांगला आहे, या वेळी ताकद झोकली आहे. बॉलला पाठवलंय सीमा पार, अक्षयच्या बाट मधून आलाय हा भव्य षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 28 धावा धावफलकावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा या धावफलकावरती आल्यात. संदीप सर जास्त बळ घेतला जातोय.
आपण तशी हारेस सर एवढा वेळ अपेक्षित नाहीये कोणासाठीच. इथे मिस टायमिंग राहिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. तिथे मात्र थोडीशी मिस फील्ड झाली आहे. तोपर्यंत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दाखल झाला चौकार. हा चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलो आहे. ते 33 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 33 धाबा धावफलकामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 2 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहताय 5 धाबा या खर्च केल्यात गोलंदाज अक्षयनं. 44चा पाठलाग चालू आहे. 33 धाबा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सेकंड राऊंडची पहिली मॅच. इथे देखील फटका चांगला. बॉल हातामध्ये व्यवस्थित कलेक्शन करणं फार गरजेचं होतं. एकाच अटॅम्पमध्ये जर का बॉल इथून कॅरी झाला असता आणि मात्र फेकीत चूक झाली असती तर कदाचित मात्र इथे थोडासा धोका झाला असता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु बॉल हातातून जसा निसटला तशी मात्र सिंगल धाव देखील कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी ब टीमला. जेवढी तुम्ही फिल्डिंगमध्ये धाबा वाचवाल तेवढा तुमच्या टीमकडे धाबा राहतील बचाव करण्यासाठी आणि गोलंदाज देखील त्या धाबा बचाव करत असताना चांगली कामगिरी करू शकतील. परंतु तुम्ही फिल्डिंगमध्ये जर धाबा खर्च केल्या तर मात्र अगदी आपण पाहताय त्या धाबा तुमच्याकडे फार कमी राहतील आणि गोलंदाजांना देखील तिथून मात्र थोडंसं प्रेशर होताना जरूर पाहायला मिळेल आणि इथून देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळी गोलंदाजांवरती प्रेशर होतं त्यावेळी मात्र एखादा चुकीचा बॉल त्यांच्याकडनं पडत असतो आणि त्याच्यावरती मॅच फिनिश होण्याची देखील शक्यता अगदी आपल्याला पाहायला मिळते. इथे आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 39. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे ती जय भवानी अर्बन टीमला. मॅच चालू झाले टीजे आणि जी हार खऱ्या अर्थानं झाली होती अर्बन टीमची त्या हारचा खऱ्या अर्थानं बदला या ठिकाणी कंप्लीट केला जाईल का. फटका चांगलाय. फटका चांगलाय. फुल टॉस बॉल वरती आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश केली आहे ती फलंदाज रोशन. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक टीम श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जय भवानी अर्बन. शुभेच्छा असतील तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी आणि पुढच्या प्रवासासाठी मार्केवाडी टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.